राज्याच्या मंत्रिमंडळात नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न जो आहे तो आता निर्माण होताना पाहायला मिळतोय। राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटचे सामाजिक न्याय मंत्री असलेले संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ यांच्यात सुसंवाद नाहीये का, हा सगळा नेमका प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। कारण की याच सामाजिक न्याय विभागाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत संजय शिरसाट यांनी थेट आपल्याच खात्यातील राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून तुम्ही ज्या शासकीय बैठका घेतायत त्या कशा पद्धतीने घेत आहेत या सगळ्या संदर्भातला सवाल जो आहे तो पत्रातून उपस्थित केलेला आहे। एक पत्र कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनीच आपल्या खात्यातील राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांना लिहिलेलं आहे आणि या संपूर्ण पत्रातून त्यांनी खरमरीत असे काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत। या सगळ्या संजय शिरसाट यांच्या पत्राला देखील राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांनी पत्रानेच प्रत्युत्तर दिलेलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि माधुरी मिसाळ यांनी देखील आपल्या पत्रातून अनेक जे प्रश्न जे आहेत संजय शिरसाट यांनी पत्रातून उपस्थित केलेले होते ते सगळे प्रश्न जे आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो माधुरी मिसाळ यांनी स्वतः लिहिलेल्या सगळ्या पत्रातून त्यांनी केलेला आहे। संजय शिरसाट यांनी पत्रातून नेमकं काय म्हटलंय ते आपण वाचून घेणार आहोत। खरं तर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय विभागाचं काम मोठ्या प्रमाणात सध्या राज्यभरात सुरू आहे, परंतु सामाजिक न्याय विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ त्यांना पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलंय की ज्या काही खात्यांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या खात्यांतर्गत बैठका तुम्ही घेत आहात त्या चुकीच्या आहेत। या सगळ्या बैठकांमध्ये मी देखील उपस्थित असणं आवश्यक आहे, परंतु तुम्ही अधिकाऱ्यांची बैठका घेता आणि अधिकाऱ्यांना निर्देश देता आहात हे राज्यमंत्र्यांच्या कक्षेत बसत नाहीये असा सवाल जो आहे तो या निमित्ताने खरं तर संजय शिरसाट यांनी पत्रातून राज्यमंत्री सामाजिक विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ यांना उपस्थित केलेला आहे। आणि त्यावर मात्र ज्या राज्यमंत्री आहेत सामाजिक न्याय विभाग खात्याच्या माधुरी मिसाळ ज्या भाजप पक्षाकडनं आहेत त्यांनी मात्र संजय शिरसाट यांना प्रत्युत्तरात असं म्हटलं आहे की कॅबिनेट मंत्र्यांच्या कुठल्याही कामात मी हस्तक्षेप केलेला नाहीये। शिरसाट यांनी दिलेल्या पत्राला माधुरी मिसाळ यांचं हे उत्तर आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच मी काम करते। मुख्यमंत्र्यांनी जो 150 दिवसांचा एक मेगा प्लॅन मंत्रिमंडळाचा तयार केलेला आहे त्या सगळ्या प्लॅन अंतर्गतच मी हे सगळ्या बैठका घेते आणि मला ज्या बैठका घ्यायच्या आहेत माझ्या सामाजिक न्याय विभागाच्या खात्यांतर्गत राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी दिली आहे त्या सगळ्याच्या संदर्भातल्या बैठकांची पूर्व परवानगी जी आहे ती मी सीएमओ ऑफिसकडनं घेत राहीन असं देखील या सगळ्या पत्रातून उल्लेख जो आहे तो भाजपच्या सामाजिक न्याय विभागाच्या ज्या काही राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ यांनी दिलेला आहे। खरं तर हे पत्र आणि त्या पत्राला प्रत्युत्तर म्हणून माधुरी मिसाळ यांनी लिहिलेलं पत्र या सगळ्या संदर्भात राजकारणात जे आहेत ते वेगवेगळ्या प्रश्न उपस्थित होताना सध्या पाहायला मिळतात। विरोधक म्हणतात की संजय शिरसाट यांची गच्छंती जी आहे मंत्रिमंडळातून लवकर होणार आहे आणि त्या निमित्ताने माधुरी मिसाळ जे आहेत त्या राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत तर असतील परंतु त्या कॅबिनेटच्या संदर्भात देखील या सगळ्या संदर्भात काम पाहत असणार असा सवाल जो आहे तो या निमित्ताने विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। खरं तर या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षामधले नेते आपापसात या मंत्रिमंडळाच्या प्रश्नांवरतून भांडतात आहेत का असं देखील या निमित्ताने सवाल उपस्थित होताना पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते आणि त्याचसोबतच कॅबिनेट मंत्री म्हणून जे जबाबदारी पार पडतात आहेत सामाजिक न्याय विभागाची संजय शिरसाट त्यांचा थेट वाद जो आहे तो माधुरी मिसाळ यांच्यासोबत आहे का या सगळ्या संदर्भातला खुलासा जो आहे तो या दोन्ही पत्रातून होताना पाहायला मिळतोय। परंतु आत्ताची जी माहिती येते त्यानुसार माधुरी मिसाळ यांनी या सगळ्या जो काही पत्राचा जो काही कोल्ड वॉर सुरू झालेला आहे त्या सगळ्या संदर्भात आता थेट मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील माधुरी मिसाळ यांची पाठराखण करत माधुरी मिसाळ यांनी केलेल्या राज्यमंत्री म्हणून समाज कल्याण विभागाच्या कामाचं जे आहे ते कौतुक केलेलं असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळतात। एकीकडे संजय शिरसाट यांचे गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेले व्हिडिओज आणि त्यावरती विरोधकांची संपूर्ण येताना राजीनाम्याची प्रतिक्रिया पाहता संजय शिरसाट यांना संपूर्ण मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा हा सगळा प्रकार या पत्रव्यवहारातून सुरू होतोय का असा देखील सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। परंतु विरोधक मात्र या सगळ्या पत्रव्यवहार हा जो काही कोल्ड वॉर पत्रव्यवहाराचा सुरू झालाय
त्यावरतून मात्र मंत्रिमंडळामध्येच मंत्र्यांची एकमेकांसोबत समन्वय साधण्याची भूमिका नाहीये असा देखील सवाल जो आहे तो विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळतोय। तिसरीकडे मात्र राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मात्र दिल्ली दौऱ्याला जातात, तिथे शीर्षत्व नेतृत्वांची बैठक घेतात आणि त्या निमित्ताने मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होतील अशा देखील चर्चा होत असताना संजय शिरसाट यांची गच्छंती होणार का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। कारण की त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत, विरोधकांनी आरोप लावलेत आणि त्याच्यानंतर थेट त्यांच्याच संपूर्ण मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांकडून त्यांना पत्राच्या ऐवजी आता पत्राद्वारेच प्रतिउत्तर मिळताना पाहायला मिळतंय। त्यामुळे संजय शिरसाट विरुद्ध माधुरी मिसाळ हे जे काही पत्रव्यवहाराचं कोल्ड वॉर रंगलंय त्याच्यामध्ये नक्की नेमकी दोन्ही महायुतीमधल्या नेत्यांमध्ये भांडणं सुरू आहेत का, समन्वय नाही आहे का असा देखील या निमित्ताने सवाल उपस्थित होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे संजय शिरसाट यांना काहीतरी डॅमेज करण्याचं काम या पत्राद्वारे होतंय का असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता पुढील भूमिका, राजकीय भूमिका काय असणार हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।